गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विरामचिन्हांचा दुसरा भाग करत आहोत। हा जो घटक आहे आपला हा दुसरा भाग आहे, याचा अभ्यास आपण आज करणार आहोत। म्हणजे हा पार्ट सेकंड आहे। तुम्ही याच्या आधी पार्ट फर्स्ट बघितला असेल, त्यामध्ये आपण प्रश्न विरामचिन्हांची माहिती घेतली होती। त्याच्यामध्ये आपण कॅपिटलायझेशन पाहिलं होतं, म्हणजे नावाचे पहिले अक्षर कॅपिटल काढायचे, त्याच्यानंतर शेवटी पूर्णविराम वापरायचा आणि प्रश्नचिन्ह वापरायचं। ठीक आहे, हे आपण बघितलं होतं। जर बघितलं नसेल तर आधी तो भाग बघा, मग हा दुसरा भाग बघा। ओके, चला आपण या भागामध्ये प्रश्न पाहणार आहोत। हा घटक अगदी दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी सर्वच इयत्तांना उपयुक्त ठरेल, पण जास्तीत जास्त दुसरी, तिसरी आणि चौथीला जास्त फायदेशीर आहे। ठीक आहे, चला आपण प्रश्नांना सुरुवात करू। या घटकामध्ये हा भाग आपण जो बघितलेला आहे तो वरती घेतोय मी। प्रॅक्टिस सेट आपण बघू आता 16वा। या प्रॅक्टिस सेट मध्ये पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स, म्हणजेच दुसरा पार्ट असल्यामुळे आपण सरळ प्रश्नाला सुरुवात केली। पहिला भाग बघितला नसेल तर अवश्य बघून घ्या। पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर करून लिहा। याच्यामध्ये विरामचिन्ह दिलेले आहेत, तुम्हाला सांगितलेले आहेत। जर नसेल लक्षात तर मी परत सांगतो। पहिलं नावाचं जे लेटर आहे ते कॅपिटल काढायचे, कॅपिटल लेटर नावाचं, नेम्सचं। त्याच्यानंतर वाक्य संपलंच तर पूर्णविराम द्यायचा, आणि वाक्य जर प्रश्नार्थक असेल तर प्रश्नचिन्ह वापरायचं। ठीक आहे, आता ह्या तीन पैकी आपल्याला विरामचिन्ह कॅपिटलायझेशन वापरून हे वाक्य तयार करायचे। पहिलं वाक्य वाचा, व्हॉट इज युअर नेम। तुम्हाला झूम करून सुद्धा वाक्य बघता येईल। तुझे नाव काय आहे। ठीक आहे, बघा याच्यामध्ये काय नाव आहे, व्हॉट इज युअर नेम। हा काय आहे, प्रश्न आहे। प्रश्न असेल तर तिथं काय वापरावं लागेल, प्रश्नचिन्ह। म्हणजे हे वाक्य परत लिहायचं, व्हॉट इज युअर नेम, आणि त्या वाक्यात प्रश्नार्थक असल्यामुळे शेवटी प्रश्नचिन्ह वापरायचं। आता झालं, हे सांगितलं विरामचिन्हांचा वापर करून परत लिहा। आता हे आन्सर पूर्ण झालं, आलं लक्षात। पुढे दुसरं वाक्य वाचू, माय विलेज इज नियर बाय गडचिरोली। माझे खेडे नियर बाय आहे, म्हणजे गडचिरोलीच्या जवळ आहे। ह्याच्यामध्ये जे नाव आहे गडचिरोली ते त्यांनी कॅपिटल काढून दिलेलं आहे। मग ह्याच्यामध्ये हे साधं वाक्य आहे जे पूर्ण संपलंय, मग जे संपलेल्या वाक्याच्या शेवटी वापरतात पूर्णविराम। म्हणजे इथं वाक्य लिहायला सांगितलं तर आपण लिहिणार माय विलेज, काय येईल, माय विलेज, माय विलेज इज नियर बाय गडचिरोली। मग याच्यातला जो ठीक आहे जी होता तो कॅपिटल आला, आणि शेवटी पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही, जे याच्यामध्ये राहिलेलं आहे। ओके, आलं लक्षात। पुढचं वाक्य बघू। तिसरं बघा, तिसरं वाक्य दिलेलं आहे, सीमा वेंट टू स्कूल। सीमा वेंट टू स्कूल, सीमा शाळेत गेली। म्हणजे हे एक प्लेन वाक्य आहे, विधानार्थी वाक्य आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे। याच्यामध्ये साधं विधान केलेलं आहे, त्या सेंटेन्सचं संपल्यामुळे इथं शेवटी येणार आहे पूर्णविराम। आले लक्षात। दिस इज कॉल्ड अन असर्टिव्ह सेंटेन्स। हे विधानार्थी सीमा शाळेत गेली, जस्ट एक माहिती सांगितलेली म्हणून। ठीक आहे, वाक्य जसून तसं परत लिहायचं, आणि त्याच्यामध्ये नाव होतं ते कॅपिटल आधीच त्यांनी काढलेलं आहे। मग बाकीचं वाक्य तसंच लिहून त्याला शेवटी पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही। ओके, आलं लक्षात। ठीक आहे, चला पुढचं बघू। माय मदर नेम इज गुंजन। बघा याच्यामध्ये नीट वाचा, माय मदर नेम इज गुंजन, म्हणजे माझ्या आईचे नाव गुंजन आहे। हे सुद्धा एक साधं विधान आहे। दिस इज ऑल्सो अन असर्टिव्ह सेंटेन्स, एक विधानार्थी वाक्य ज्याच्यामध्ये फक्त नाव सांगितलं, प्रश्न नाही, नकारात्मकता नाही, काहीच नाही। मग याच्यात काय कॅपिटल काढावं लागेल, कॅपिटलायझेशनचा नियम आहे। गुंजन हे नाव आहे, त्याच्यामुळे याच्यातला जी जो आहे, गुंजन मधला जो जी आहे तो जी हा कॅपिटल काढावा लागेल। आलं लक्षात। आणि वाक्य संपल्यानंतर एक पूर्णविराम द्यायचा राहिलेला आहे, म्हणजे याच्यात चूक होती इथं आणि इथं। ठीक आहे, वाक्य परत लिहून बघा। तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा। व्हिडिओ बघत असताना आई वडिलांना सांगा की मला आठवण द्यावा ना, वही आणि पेन घ्यायची, समोर वही पेन घ्यायचा, पॅड घ्यायचा, व्यवस्थित बसायचं। वाक्य लिहायचं असेल व्हिडिओ पॉज करायचा, आधी त्यातली चूक काढून लिहून काढायचं, मग व्हिडिओ पुढे घ्यायचा।
आलं लक्षात? पुढे बघू. इज दिस युअर शार्पनर? इज दिस युअर शार्पनर? काय म्हटलाय तो? हे तुझं शार्पनर आहे का? म्हणजे याच्यात आला प्रश्न. प्रश्न आला म्हणजे काय आलं? इंटरगेटिव्ह सेंटेन्स. त्याने तिथं त्याला प्रश्न विचारलाय, हे तुझे शार्पनर आहे का? मग आहे का असा प्रश्न आला की तिथं प्रश्नचिन्ह येईल आणि त्याच्यानंतर जे वाक्याचा पहिलं लेटर आहे इज, इज कॅपिटल आहे ते काढलेलेच आहे, शेवटी प्रश्नचिन्ह येईल. याच्यात दोन गरज होत्या. ते त्यांनी एक इज कॅपिटल दिलाच होता, त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह, हा यातला बदल होता. ओके, पुढचं 6वं बघू. व्हॉट डू यू वॉन्ट? व्हॉट डू यू वॉन्ट? तुला काय हवं आहे? तू का असं करतोयस? तू का इकडं तिकडं बघतोयस? तुझं लक्ष कुठे आहे? असं सर विचारत असतील ना तुम्हाला. मग अशा वेळी व्हॉट डू यू वॉन्ट हा काय झाला? एक प्रश्न झाला. प्रश्न असेल तर शेवटी त्याला प्रश्नचिन्ह आलंच पाहिजेत. आलं लक्षात? ओके, बाकी याच्यात काही बदल नाही. ठीक आहे, पुढचं बघू. चला. शी वॉज द राणी ऑफ झांसी. शी वॉज राणी ऑफ झांसी. बघा या वाक्यामध्ये 3 अक्षर कॅपिटल काढावे लागतील. शी म्हणजे काय? हा जो यस आहे ना इथला, हा यस सुद्धा आपल्याला कॅपिटल काढावा लागेल. शी, ठीक आहे. वॉज, शी वॉज दी राणी, ह्याच्यामध्ये जो राणी शब्द आहे तो सुद्धा आपल्याला कॅपिटल काढावा लागेल. शी वॉज द राणी ऑफ झांसी. झांसी हे गावाचं नाव आहे जिथं ज्या झाशीची राणी होती, राणी लक्ष्मीबाई, तिने आपल्या मुलाला पाठीशी बांधलं यशवंताला आणि ब्रिटिशांशी लढा दिला आणि शेवटी तिने सांगितलं मेरी झाशी मैं नहीं दूंगी. बरोबर आहे? मग अशा वाक्यामध्ये इथं जे झाशी आहे त्या झाशी हे नाव गावाचं असल्यामुळे ह्याला कॅपिटल काढावं लागेल. आलं लक्षात? म्हणजे जे कॅपिटल, राणीचा आर कॅपिटल आणि एस कॅपिटल आणि शेवटी येईल पूर्णविराम. ठीक आहे, 4 गरजा इथं होत्या वाक्यातल्या. पूर्णविराम होता, झाशीचा जे कॅपिटल होता, आर आणि शी. ओके, पुढचं बघू 8वं. चला पुढचं बघू. शी वॉज बॉर्न इन इंग्लंड. शी वॉज बॉर्न इन इंग्लंड. ती कुठे जन्मली? कुठे जन्मली? इंग्लंड. मग आता इथं सुद्धा परत हे जे वाक्य आहे याच्यातला शी कॅपिटल येईल, त्याच्यानंतर बॉर्न इन इंग्लंड. इंग्लंड हे एक राष्ट्र आहे म्हणून वाक्य लिहिताना इंग्लंड मधला जी सुद्धा कॅपिटल येईल. समजले? आणि शेवटी काय येईल? पूर्णविराम. आलं लक्षात? शेवटी काय येणार आहे? पूर्णविराम. ठीक आहे, 3 याच्यामध्ये बदल होते, ते 3 विराम चिन्हांचे बदल आपण समजावून घेतले. पुढचं बघू. हु विल डान्स विथ हर? कोण तिच्या सोबत डान्स करेल? ठीक आहे, हु विल डान्स विथ हर. मग आता इथं प्रश्न आहे. प्रश्न असेल तर तरी सुद्धा वाक्याचं शब्दाचं सुरुवातीचं आहे ते लेटर कॅपिटल पाहिजेत. त्यांनी ते स्मॉल काढलेलं होतं, कॅपिटल काढावं लागेल. त्याच्यानंतर बाकीचं सगळं तसंच येईल. ठीक आहे, हु विल डान्स विथ हर. ओके, मग आता हे प्रश्नचिन्ह आहे त्याच्यामुळे इथं काय येणार आहे? शेवटी हे प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे इथं येईल प्रश्नचिन्ह. आलं लक्षात? ओके, हे पहिलं अक्षर कॅपिटल, शेवटी प्रश्नचिन्ह. 10वं बघू. आय एम गोइंग टू होम. आय एम गोइंग टू होम. आय काय येईल? कॅपिटल पहिल्या लेटरचा. त्याच्यानंतर एम, गोइंग, टू होम, शेवटी पूर्णविराम. एक साधं स्टेटमेंट आहे, एक साधं वाक्य आहे, असर्टिव्ह वाक्य. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये 2 बदल येतील, आय कॅपिटल आणि शेवटी फुल स्टॉप. आले लक्षात? चला पुढचं बघू. पुढे आपल्याला आणखी काही प्रश्न बघायचे. क्वेश्चन नंबर 2. फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट इंडिकेट्स कॅपिटलायझेशन इन द गिवन सेंटेन्स. असा पर्याय निवडा ज्याच्यामध्ये कॅपिटलायझेशन केलेलं आहे, अक्षर कॅपिटल आहे. कोणतं? खाली दिलेल्या वाक्यासाठी योग्य पर्याय निवडा. राम पवार इज माय बेस्ट फ्रेंड. मग बघा बरं याचं उत्तर काय येईल? आता मी उत्तर सांगणार नाही, तुम्ही शोधायचंय. तुम्ही झूम करून बघू शकता. राम पवार इज माय बेस्ट फ्रेंड. कोण आहे राम पवार? मलाही माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर बघा. पण वाक्यामध्ये राम पवार हेच उत्तर आहे. तो काय आहे? राम पवार हे कॅपिटल लेटर काढावं लागेल, कारण राम सुद्धा नाव आहे, पवारचा पी सुद्धा नाव आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2. ओके, चला पुढचं बघू.
आय रीड स्टोरी बुक इन हॉलिडे. मी सुट्टीत स्टोरी बुक वाचतो. काय कॅपिटल येईल? आर कॅपिटल येईल का? नाही. बुक कॅपिटल येईल का? नाही. स्टोरी कॅपिटल येईल का? नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आय जर सिंगल आला तर तो कॅपिटल येतो. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर 3 कॅपिटल येईल. ठीक आहे, चला पुढचं बघू. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर गिवन सेंटेन्स. खाली दिलेल्या वाक्यासाठी योग्य विराम चिन्ह निवडा. व्हेन विल यू स्टडी? तू केव्हा अभ्यास करणार आहेस? तिथं फुल स्टॉप येईल का? नाही. इथं WH आलेला आहे. मी आधीच सांगितलं ज्या प्रश्नाची सुरुवात WH सारख्या शब्दाने होते ते शब्द कोणते आहेत? हाऊ, व्हेन, विच. ओके, त्याच्यानंतर व्हॉट, नंतर हुज. अशा शब्दांनी सुरुवात झाली की ते प्रश्न असतात आणि प्रश्नार्थक याच्यामध्ये प्रश्नचिन्हच येतं. हे येणार नाही, हे प्रश्नचिन्ह. ऑप्शन नंबर 4. ओके, ठीक आहे, पुढचं बघू. ही इज माय ब्रदर इन लॉ. ही इज माय ब्रदर इन लॉ. तो माझा ब्रदर इन लॉ आहे. मग आता याच्यामध्ये काय येईल? हे तर काय येणार नाही. त्याच्यामध्ये कॉमा पण नाही येणार आणि इथे एक साधं वाक्य असल्यामुळे इथं फुल स्टॉप येईल, प्रश्नचिन्ह सुद्धा येणार नाही. ओके, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचं बघू. हाऊ आर यू? त्याने विचारलेला प्रश्न आहे तू कसा आहेस? कसा आहेस? मी तुम्हाला आधी सांगितलं होतं WH ने सुरुवात झाली, इथं हाऊ ने सुरुवात झालेली आहे म्हणून याला प्रश्नचिन्ह येईल, उद्गारवाचक नाही, पूर्णविराम नाही, स्वल्पविराम नाही. ऑप्शन नंबर 1. ओके, माय नेम इज राधिका. माझे नाव काय आहे? राधिका. मग याच्यामध्ये काय येईल? आता मायचा M कॅपिटल आला, राधिकाचा R कॅपिटल आला, प्रश्नचिन्ह तर नाहीच, उद्गारवाचक नाही, कॉमा नाही, इथं राहिले फुल स्टॉप. कोणता राहिला? ऑप्शन नंबर 4. आले लक्षात? ओके, आपण पंक्च्युएशन मार्क हा जो भाग होता तो समजावून घेतला. तुम्हाला हा घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. आपण तो 2 भागात केला, दोन्ही भाग बघा. आपला पुढचा भाग राहील न्यूमरिकल इन्फॉर्मेशन. म्हणजे काय? तर डेज ऑफ वीक, मंथ्स आणि इयर. ठीक आहे, पुढचा घटक बघायला विसरू नका. आता थांबतोय. गुड डे, बाय.